इयत्ता 9वी विषय भूगोल प्रथम घटक चाचणी सराव पेपर उत्तरासह गुण 20 वेळ 1 तास। विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे। दिलेला पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। इयत्ता 9वी विषय भूगोल प्रथम घटक चाचणी सराव पेपर उत्तरासह गुण 20 वेळ 1 तास। प्रश्न क्रमांक 1, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य ते पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा। गुण 3, 1. सममूल्य रेषा जवळजवळ असल्यास घटकांतील बदल डॅश डॅश असतो। योग्य उत्तर आहे ब. तीव्र। प्रश्न क्रमांक 2, वनस्पतींच्या मुळांमुळे डॅश डॅश विदारण होते। योग्य उत्तर आहे क. जैविक। प्रश्न क्रमांक 3, खचदरी निर्माण होण्यासाठी भूकवचावर हालचालींची डॅश डॅश ही क्रिया घडावी लागते। योग्य उत्तर आहे अ. ताण। प्रश्न क्रमांक 2, योग्य जोड्या लावा। अ गट ब गट। विद्यार्थी मित्रांनो, अ गटाच्या ब गटाबरोबर योग्य जोड्या लावणे अपेक्षित आहे। इथे आपल्याला थेट उत्तरं दिली आहेत। 1. टिंब पद्धत, टिंबाचा वापर। 2. हिमालय पर्वत, वलीकरण। 3. भस्मीकरण। अ. रासायनिक विदारण। प्रश्न क्रमांक 3, एका वाक्यात उत्तरे लिहा। 1. विदारण म्हणजे काय? खडक फुटणे, कमकुवत होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, तिला विदारण असे म्हणतात। 2. सममूल्य रेषा म्हणजे काय? समान मूल्य असलेल्या ठिकाणांना जोडणारी नकाशातील रेषा म्हणजे सममूल्य रेषा होय। 3. भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? उत्तर रिश्टर हे भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे। प्रश्न क्रमांक 4, विदारणाच्या कोणत्याही एका प्रकाराचे नाव लिहा। इथे 3 विदारणांची नावं दिली आहेत: कायिक विदारण, रासायनिक विदारण व जैविक विदारण। विद्यार्थी मित्रांनो, उत्तरं पूर्ण वाक्यात लिहिण्याचा सराव करा। प्रश्न क्रमांक 4, भौगोलिक कारणे लिहा। कोणतेही 2। गुण 6. 1. बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे। 2. रासायनिक विदारणात पाण्याची भूमिका महत्त्वाची ठरते। आणि 3. बहुतांश जागृत ज्वालामुखी भूपट्ट सीमांवर आढळतात। विद्यार्थी मित्रांनो, या तिन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढे थेट दिली आहेत, ती काळजीपूर्वक पहा। प्रश्न क्रमांक 1, बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे। उत्तर 1. बॅरन बेटावरील ज्वालामुखी हा काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो। 2. या ज्वालामुखीचा उद्रेक केंद्रीय स्वरूपाचा असतो। 3. या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूभाग शंकूच्या आकारात पर्वताप्रमाणे उचलला जातो, त्यामुळे बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे। प्रश्न क्रमांक 2, रासायनिक विदारणात पाण्याची भूमिका महत्त्वाची असते। 1. पाण्यामध्ये अनेक पदार्थ सहज विरघळू शकतात। पाणी हे वैश्विक विद्रावक समजले जाते। 2. पाण्यात पदार्थ विरघळल्यामुळे त्याची विद्राव्यता वाढते व पाण्यात सहज विरघळू न शकणारे काही पदार्थ अशा द्रावणात विरघळतात। 3. पाण्यामुळे कार्बनन, द्रवीकरण, भस्मीकरण इत्यादी प्रक्रिया जलद गतीने घडून येतात व त्यामुळे रासायनिक विदारण घडून येते आणि म्हणून रासायनिक विदारणात पाण्याची भूमिका महत्त्वाची ठरते। प्रश्न क्रमांक 3, बहुतांश जागृत ज्वालामुखी भूपट्ट सीमांवर आढळतात। उत्तर 1. भूपट्ट सीमा हा भूकवचाचा सर्वाधिक कमकुवत भाग असतो। 2. त्यामुळे भूपट्ट सीमांच्या ठिकाणी वारंवार मोठ्या प्रमाणावर तडे पडून मोठ्या प्रमाणात तप्त, घन आणि वायू पदार्थ पृष्ठभागावर फेकले जाण्यास वाव मिळतो। 3. भूपट्ट सीमांच्या अशा भागात भूप्रदेश भूकवचाच्या आत जातो, त्या ठिकाणी भूपट्ट ऱ्हास पावत असतो व या क्रिया भूकवचात सतत सुरू असतात आणि म्हणून जागृत ज्वालामुखी भूपट्ट सीमांवर आढळतात। प्रश्न क्रमांक 5, सविस्तर उत्तरे लिहा। कोणतेही 2 गुण 4. 1. वितरणाच्या नकाशाचे उपयोग व प्रकार स्पष्ट करा। 2. जैविक विदारण कसे घडून येते। आणि 3. भूकंपाचे भूपृष्ठावर व मानवी जीवनावर होणारे परिणाम कोणते? याबाबतची उत्तरं आपल्याला पुढे थेट दिली आहेत, ती काळजीपूर्वक पहा। प्रश्न क्रमांक 1,
वितरणाच्या नकाशाचे उपयोग व प्रकार स्पष्ट करा. प्रकार: वितरणाच्या नकाशाचे 3 प्रकार आहेत. 1. टिंब पद्धत, क्षेत्रघनी पद्धत आणि 3. समघनी पद्धत. उपयोग: 1. विखुरलेल्या घटकांचे वितरण दाखवण्यासाठी टिंब पद्धतीचा वापर केला जातो. 2. एखाद्या भौगोलिक घटकाविषयीची आकडेवारी वेगवेगळ्या छाया किंवा छटांनी दाखवण्यासाठी क्षेत्रघनी नकाशा उपयुक्त ठरतो. 3. उंची, तापमान, पर्जन्य इत्यादी चलांचे सलग वितरण दाखवण्यासाठी समघनी पद्धतीचा नकाशा उपयुक्त ठरतो. प्रश्न क्रमांक 2. जैविक विदारण कसे घडून येते? उत्तर: काही ठिकाणी झाडांची मुळे खोलवर जाऊन दगड सुटे होतात. झाडांची मुळे वाढल्याने खडकांच्या कणांत ताण निर्माण होतो व खडक फुटू लागतात. मुंग्या वारूळ तयार करतात. उंदीर, घुशी, ससे यांसारखे प्राणी व इतर कृमी कीटक जमिनीत बिळे तयार करतात. या सर्व प्राण्यांना खनक प्राणी म्हणतात. त्यांच्या खननामुळे देखील खडकांचे विदारण घडून येते. त्याशिवाय अनेकदा खडकांवर शेवाळे, हरिता, दगडफूल इत्यादी वनस्पती वाढतात. त्यांच्यामुळे देखील खडकांचे विदारण घडते. यास जैविक विदारण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 3. भूकंपाचे भूपृष्ठावर व मानवी जीवनावर होणारे परिणाम कोणते? उत्तर: 1. जमिनीला तडे पडतात. भूमिपात होऊन दरडी कोसळतात. काही वेळा भूजलाचे मार्ग बदलतात. उदाहरणार्थ, विहिरींना पाणी येते किंवा विहिरी कोरड्या पडतात. 4. काही प्रदेश उंचावले जातात तर काही प्रदेश खचतात. 5. सागराच्या पाण्यात त्सुनामी लाटा तयार होतात व या लाटांमुळे किनारी भागात मोठी जीवित व वित्तहानी होऊ शकते. 6. हिमाच्छादित प्रदेशात हिमकडे कोसळतात. 7. इमारती कोसळून जीवितहानी व वित्तहानी होते. 8. वाहतुकीचे मार्ग खंडित होतात. 9. संदेशवहन व्यवस्था कोलमडते. विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे. दिलेला पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा. आपल्या या चॅनेलवर प्रथम घटक चाचणी, द्वितीय घटक चाचणी, प्रथम सत्र परीक्षा आणि द्वितीय सत्र परीक्षा या सर्व विषयांचे पेपर आपल्याला दिलेले आहेत. ते काळजीपूर्वक पहा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.